त्यांच्यातला सगळ्यात मोठा म्हणाला, मी त्या म्हातारीकडे जातो, त्याला माझ्याशी पळण्याची शर्यत लावायला सांगतो. जो जिंकेल तोच जंगलात राहील अशी अटही घालतो. सगळ्यांना ही युक्ती आवडली. मग तांग आजोबाकडे गेला. त्याने शर्यतीबद्दल सांगितलं. आजोबा म्हणाले, ठीक आहे, मी लावतो तुझ्याबरोबर शर्यत, पण एक अट आहे. आधी तुला माझ्या मुलाबरोबर शर्यत लावावी लागेल, मग तू किती चपळ आहेस ते मला समजेल. त्या झुडपात ससा झोपला होता. त्या बाजूला आजोबा तांग घेऊन गेले आणि एक टोकदार काठी घेतली आणि सशाच्या अंगावर फेकली. ससा घाबरत असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. अंगावर काठी पडल्यावर ससा घाबरला आणि जोरात पळू लागला. तो मध्येच उडी मारायचा तर मध्येच झुडपातून पळायचा. त्यामुळे तांगला काहीच समजेना. शेवटी तांग अगदी दमून गेला आणि पळणंही अशक्य झालं. तो कसाबसा घरी पोचला. त्याला कितीतरी वेळ काहीच बोलता येत नव्हतं. खूप वेळाने त्याने झालेला प्रकार दुसऱ्या राक्षसांना सांगितला. आजोबांना पळवून लावण्याच्या सगळ्याच योजना कुचकामी ठरत होत्या. शेवटी सगळ्यात बलवान राक्षस उठला. त्याचं नाव होतं मांग. तो म्हणाला, मी आपल्या आजोबांनी दिलेली ही जड असलेली गदा घेऊन म्हाताऱ्याकडे जातो. त्याला सांगतो, जो कोणी ही गदा सगळ्यात उंच फेकेल तोच जंगलात राहील. ही कल्पना सगळ्यांना आवडली. मग मांग ती जडच्या जड गदा घेऊन आजोबाकडे गेला. ही गोष्टीला आजोबांनी संमती दिली. ते म्हणाले, आधी तू ही गदा वर फेक. मांगने ही गदा अगदी शक्ती लावून वर फेकली. ती उंच झाडाच्या वर अगदी ढगापर्यंत पोहोचली. आजोबांनी ते पाहिले. गदा खाली पडल्यानंतर मांग आजोबांना म्हणाला, आता तू फेक ही गदा. आजोबांनी गदा हातात धरली. अगदी जड गदा त्यांना उचलणंही शक्य नव्हतं. ते फक्त गदेला हात लावून उभे होते आणि वर आकाशाकडे पाहत होते. जणू ते आकाशात काहीतरी शोधत होते. मांग राहवलं नाही. तो म्हणाला, तू अजून गदा वर का नाही फेकत? आजोबा म्हणाले, अरे, अशीच एक गदा मी मागच्या वर्षी फेकली होती, तेव्हा आकाशात छिद्र पडलं होतं. ते छिद्र मी शोधतोय. कदाचित ढगामुळे ते दिसत नाही. तू थोडा वेळ थांब. हे ढग बाजूला झाले की छिद्र दिसेल. मगच मी तुझी गदा फेकतो. नाहीतर ढगातच उगाचच आकाशात अजून एक छिद्र पडायचं. म्हातारा, तू काय बोलतोस? मांग घाबरला. तो म्हणाला, ही गदा आमच्याकडे अनेक पिढ्यांपासून आहे. ही कायमची फेकून द्यायची नाही मला. अशी गदा मिळणंही कठीण आहे. बोलत तो गदेपाशी आला आणि त्यानं पटकन गदा हातात घेतली. आजोबांकडून उत्तर येण्याची वाट न पाहता तो तिथून पटकन पळून सुटला आणि थेट घरीच आला. त्यांनी इतर राक्षसांना सांगितलं, म्हातारा आपली गदा कायमचीच फेकून देणार होता. मी ती घेऊन पळून आलो म्हणून गदा वाचली, नाहीतर आपल्या पूर्वजांची गदा हरवलीच असती. या म्हाताऱ्याला नादी लागण्यात काहीच अर्थ नाही. असा निर्णय सगळ्या राक्षसांनी मिळून घेतला. म्हाताऱ्याला हलवण्याऐवजी आपणच दुसऱ्या जंगलात जाऊ असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्या राक्षसांनी जंगल सोडलं. इकडे आजी आजोबा शांततेने राहू लागले. बोध, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.